लोकशाही ही अधिकांचं भलं करते. त्यामुळे लोकशाही आणि भांडवलशाही एकाच वेळेस नांदू शकत नाहीत. ही मूलभूत मांडणी त्यांनी अगोदरच केलेली होती. त्यामुळे नेहरू म्हणतात की समतेसाठी पोषक अशा प्रकारचा विचारविश्व आपण कसं आखू शकतो, अशा प्रकारची रचना कशी निर्माण करू शकतो, हे त्यांचं दुसरं विधान आहे. हे युरोपीय प्रबोधन जे आहे ते एका बाजूला आहे, पण दुसऱ्या बाजूला इथली जी भारतीय परंपरा आहे त्या भारतीय परंपरेचं मूळ शोधण्याचा नेहरू पुन्हा पुन्हा प्रयत्न करतात. म्हणून त्यांना अद्वैती तत्त्वज्ञान, वेदांत तत्त्वज्ञान हे त्यांना आकृष्ट करतं. त्यांना माहिती आहे साहित्य, कला, विज्ञान या सगळ्या ज्या गोष्टी म्हणजे त्यांनी नेहरूंसोबत जो नेहरू आणि गांधींचा जो वाद झाला आहे त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की या सगळ्या तंत्रज्ञानाच्या सगळ्या एका वाढीनंतर जे माणसाला एक आध्यात्मिक रितेपण येईल, स्पिरिच्युअल एम्प्टीनेस जो येईल, तो कसा भरून काढायचा, त्याला उत्तर काय. आणि म्हणून साहित्य, कला, संस्कृती या सगळ्या संस्थांकडे ते अतिशय आस्थेनं पाहतात. त्यांची निर्मिती करतात. ते स्वतः अतिशय उत्तम लेखक होते. त्याच्या पुढचा महत्त्वाचा मुद्दा जो आहे त्यांच्या विचारामधला तो आहे समाजवाद. आता ज्याचा उल्लेख केला, धर्मनिरपेक्षता आणि दुसरा समाजवाद. हे दोन्ही शब्द 42व्या घटनादुरुस्तीनं 1976 साली भारतीय संविधानामध्ये जोडले गेले. थोडा तरी MPSC वाल्यांना उपयोग झालाच पाहिजे, यात काही मला म्हणजे पण हे जे स्पिरिट आहे, हा जो आत्मा आहे, हा पहिल्यापासून भारतीय संविधानामध्ये होता. पण केवळ संविधानामध्ये गोष्टी असून भागत नाहीत. तशा प्रकारचा विचार, तशा प्रकारचा विकासाची रणनीती ही असली पाहिजे. याच्याकरता नेहरू काय विचार करत होते, म्हणजे देशाला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्याच्या खरं म्हणजे पूर्वीच 1936 साली आपल्याकडे राष्ट्रीय नियोजन समिती ही गठीत केली गेली होती. सुभाषचंद्र बोस, पंडित नेहरू या मंडळींनी अशा प्रकारे देश जेव्हा स्वतंत्र होईल तेव्हा आपली दिशा काय असेल याच्याविषयी अतिशय गंभीर विचार सुरू केलेला होता. मी कालही म्हणालो त्याप्रमाणे M.N. रॉय हे तर आपलं संविधान कशा प्रकारचं असेल, आपलं स्वतंत्र संविधान असलं पाहिजे याच्याविषयी भाष्य करत होते. आणि त्यामुळे आपली सगळी मंडळी जी आहेत ती स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आपली दिशा काय असणार याविषयी अतिशय गंभीर होती, त्याविषयी चिंतन करत होती. आणि अशा वेळेस भारताच्या विकासाकरता नेमकी काय काय प्रकारचे प्रारूप आपल्यासमोर होते. तर 3 प्रकारची प्रारूप आपल्या भारतासमोर, स्वतंत्र भारतासमोर होती. तर पहिलं प्रारूप होतं बॉम्बे योजना, बॉम्बे प्लॅन, जो JRD टाटा, पुरुषोत्तम दास या सगळ्या लोकांनी मिळून तयार केलेला होता. आणि याच्यामध्ये असं म्हटलं होतं की जे आपले अवजड उद्योग आहेत आणि या सगळ्यामध्ये खाजगी क्षेत्र हे अधिक प्रभावी असेल, त्यांच्याकडे निर्णयाचे अधिकार असतील, अशा प्रकारची मांडणी ही ढोबळमानानं बॉम्बे प्लॅनमध्ये होती. दुसरी योजना जी होती, दुसरा प्लॅन जो होता तो गांधीवादी प्लॅन, गांधीवादी योजना. वर्ध्याचे S.N. अग्रवाल, तिथल्या कॉलेजचे प्राचार्य, यांनी ग्रामस्वराज्याची, स्वयंपूर्ण खेड्याची, गांधींप्रणित विकासाची एक सगळी दिशा आखलेली होती. दुसरीकडे पीपल्स प्लॅन हा M.N. रॉय आणि त्यांच्यासारख्या मंडळींनी लिहिलेला होता की ज्याच्यामध्ये सगळ्याचं राष्ट्रीयकरण केलं जावं, पूर्णपणे काय म्हणू त्याला आपण, राज्यसंस्थेनं सगळे निर्णय घ्यावेत, जमिनीचं राष्ट्रीयकरण केलं जावं, अशा प्रकारचं सगळं अतिशय ज्याला म्हणतो की मूलगामी असं एक त्यांचं प्लॅन होता, असं एक प्रारूप होतं. आता ह्या तिन्ही प्रारूपांमध्ये किती म्हणजे जमीन आसमानाचं अंतर हे आपल्या सहजपणे लक्षात येईल. आणि मग याच्यातून मार्ग कसा काढायचा हा अतिशय कळीचा, अतिशय कठीण प्रश्न नेहरूंसमोर उभा राहिलेला होता. म्हणजे नेहरूंच्या काळामध्ये अशा प्रकारचे असंख्य प्रश्न, सगळा कल्लोळ हा त्यांच्यासमोर उभा होता. की मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे की फाळणी झालेली आहे, प्रचंड प्रमाणावरती हिंसा झालेली आहे, अवघे 15% लोक साक्षर, 85% लोक निरक्षर, पायाभूत सुविधा नाहीत, काही नाही. अशा वेळेस एक माणूस काय काय गोष्टी करू शकतो, त्याचा विचार हा कशा प्रकारे देशाला पूर्णपणे कलाटणी देऊ शकतो. मी मगाशी म्हटलं सुकाणू, ज्याच्या हातामध्ये तो सगळा तो ड्रायव्हिंग सीटवरती बसलेला आहे. ड्रायव्हिंग सीटवरती बसलेल्या माणसावरती आतमध्ये बसलेल्या सगळ्या माणसांची जबाबदारी असते. तो कसा वागतोय, कारण तो व्यक्ती एक नसते, ती व्यक्ती सगळ्यांच्या वतीने निर्णय घेत असते. याचं भान सतत नेहरूंना आहे.
आणि म्हणून नेहरू या सगळ्यातून मार्ग काढत मिश्र अर्थव्यवस्थेची गोष्ट करतात. ती मिश्र अर्थव्यवस्था काय स्वरूपाची आहे? त्याच्यामध्ये त्यांची 3 प्रमुख विधानं आहेत. तर पहिलं विधान आहे की भांडवली विकास हा आर्थिक विषमतेसाठी पोषक आहे. म्हणजे भांडवलशाही ही काही लोकांचं भलं करते, काही लोकांचं प्रतिनिधित्व करते. लोकशाही ही अधिकांचं भलं करते. त्यामुळे लोकशाही आणि भांडवलशाही एकाच वेळेस नांदू शकत नाहीत. ही मूलभूत मांडणी त्यांनी अगोदरच केलेली होती. मार्क्स आणि लेनिनच्या सगळ्या चौकटीमध्ये ते विचार करत असताना जे लेनिन म्हणाला होता की साम्राज्यवाद हे भांडवलशाहीचं अत्युच्च टोक आहे, नेहरू त्याच प्रकारची भाषा वापरतायत. पण ते कट्टर साम्यवादी प्रकारचं जे प्रारूप आहे जे एम एन रॉय सांगतायत ते स्वीकारणं शक्य नाही हे पण त्यांना दिसते. कारण ते स्वीकारलं तर आर्थिक प्रगतीचा वेग आपण कसा साधणार, नव्या जगाची आव्हानं आपण कशी पेलणार, हा अतिशय मूलभूत प्रश्न त्यांच्यासमोर आहे. जर आपण गांधीवादी स्वयंपूर्ण खेड्याचं मॉडेल स्वीकारलं, म्हणजे खरं म्हणजे त्याच्याविषयी अतिशय असहमती ही त्यांची होती आणि ते सातत्यानं गांधींसोबत भांडले त्याच्याविषयी. त्यामुळे गांधींचं स्वयंपूर्ण खेडं, पुन्हा खेड्याकडे चला, हे सगळं त्यांना व्यवहार्य वाटत नव्हतं. ते शक्य आहे, शक्य कोटीतलं आहे असं त्यांना वाटत नव्हतं. त्याच्यामुळे तेही त्यांना अमान्य होतं. आणि बॉम्बे योजना तर थेटपणे काही लोकांच्या म्हणजे उद्योगपतींच्या सगळ्या अखत्यारीमध्ये गोष्टी जातील याची त्यांना भीती होती. आणि त्याच्यामुळे नेहरू ह्या 3ही प्लॅनचा विचार करतायत. पण त्यातून त्यांची स्वतःची जी एक मांडणी ती समोर येते. त्यातलं पहिलं सूत्र जे आहे ते म्हणजे त्याच्या मागचं जे पहिलं ज्याला आपण म्हणतो की विधान जे आहे ते असं आहे की भांडवली विकास हे आर्थिक विषमतेसाठी पोषक असं आहे. दुसरं विधान असं आहे की समतेसाठी पोषक अशा प्रकारची आर्थिक रचना करणं गरजेचं आहे की जी आपल्याला माहिती आहे की बाबासाहेबांनी हे विधान केलेलं होतं की याच्यामध्ये आपल्याला उद्यापासून आपण एका आंतरविरोधाच्या जगामध्ये प्रवेश करणार आहोत की जिथे राजकीय लोकशाही असेल पण सामाजिक आणि आर्थिक लोकशाही नसेल. याचं भान नेहरूंना सुद्धा आहे. त्यामुळे नेहरू म्हणतात की समतेसाठी पोषक अशा प्रकारचा विचारविश्व आपण कसं आखू शकतो, अशा प्रकारची रचना कशी निर्माण करू शकतो, हे त्यांचं दुसरं विधान आहे. तिसरं त्याच्या मागचं म्हणणं असं आहे की हा जो समतेचं जे सगळं संभाषित तयार करायचं किंवा हा जो सगळा समतेचा आराखडा आहे, हे जे प्रारूप आहे याच्यावरती राज्यसंस्थेचं नियंत्रण असेल, राज्यसंस्था ती नियमित करेल. या 3 विधानांमधनं नेहरूंचा समाजवादी विचार, लोकशाही समाजवादी विचार आकाराला येतो. मग अशी मी ज्याचा उल्लेख केला ती राष्ट्रीय नियोजन समिती, याचंच पुढचं रूपांतर म्हणजे प्लॅनिंग कमिशन, नियोजन आयोग. वन्स अपॉन अ टाईम, पूर्वी कधी काळी आपल्याकडे नियोजन आयोग होता. आता आपल्याकडे नीती आहे. काय नीती आहे मला माहीत नाही. पण जवळपास 54 वर्ष 1950च्या स्थापनेपासून ते जवळपास 12 आपले पंचवार्षिक योजना ज्या आहेत त्या पंचवार्षिक योजनांमध्ये कमतरता असतील, त्या पूर्ण करण्यामध्ये आपण अपयशी ठरलो असू किंवा काही प्रमाणामध्ये आपलं यश हे संमिश्र स्वरूपाचं असेल, पण आपला तो प्रयत्न होता. त्यासाठी काही एक नियोजन होतं, काही एक दृष्टी होती, काही एक व्हिजन होती, हे आपण मान्य केलं पाहिजे. आणि म्हणून 1947ला जेव्हा आपण सुरुवात करतोय की ज्या देशाकडे बिलकुल काही नाही त्या देशाचं पहिली पंचवार्षिक योजनेचं आपलं टार्गेट होतं GDPचं 2.1, म्हणजे 2.1% आपली प्रगती व्हावी, आपण तो काय आपलं सकल उत्पादन जे आहे ते वाढावं अशी अपेक्षा होती. आणि आपण ते 3.6 एवढं आपण अचीव केलं पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये. 1947 ते 1964 या कालावधीमध्ये आपलं एकूण उत्पादन हे 18% वाढलं. आता याच्याविषयी अनेकांचं म्हणणं असं असतं की नेहरूंमुळे फार सावकाश झालं हो सगळे, हे तुम्ही नेहरू करता, पण किती सावकाश विकास वेगात झाला पाहिजे, बुलेट ट्रेनच्या वेगानं झाला पाहिजे अशी अपेक्षा असते लोकांची. पण GDP ग्रॉस ज्याला आपण म्हणतो की हा GDPचा सगळा जो हे आहे तो क्वांटिटेटिव्ह आहे, संख्यात्मक आहे.
नेहरू केवळ संख्यात्मक स्वरूपानं भारतीय विकासाकडे पाहत नाहीत. GDP हे वाढीची गोष्ट आहे. वाढ ही संख्यात्मक असते, विकास हा गुणात्मक असतो, असला पाहिजे. बरोबर ना? विकासाची जी परिभाषा आहे ती गुणात्मक स्वरूपाची असली पाहिजे. आणि त्याच्यामुळे केवळ हे 18%, 3.1% वगैरे हे मी फक्त सांगितलं म्हणजे तुम्हाला माहिती असावं म्हणून. पण त्याच्या पलीकडे ही सगळी समाजवादी रचना जी आहे ती पुढे न्यायची असेल तर त्याच्याकरता अनेक संस्था ह्या नेहरूंनी स्थापन केल्या. त्या सगळ्या संस्थांमध्ये म्हणजे आपल्या IIT, IIM, NIV ह्या सगळ्या संस्था ज्या आहेत, CSIR, ह्या सगळ्या संस्था ज्याला ते म्हणतही असत की मॉडर्न टेम्पल्स, आधुनिक मंदिर. आणि त्यामुळं माझ्या लोकसत्तातल्या लेखाचं शीर्षकच असं होतं, मंदिर यही बनाया था. मंदिर इथंच बांधलं होतं, पण ते मंदिर हे विकासाचं होतं. ते मंदिर सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचणारं, त्याचा विकास करणारं, जे गांधी म्हणायचे अंत्योदय, तो शेवटचा माणूस जो आहे तो डोळ्यासमोर ठेवून केलेल्या ह्या सगळ्या संस्था होत्या. आता मगाशी कलीमनं भटेवारांचा उल्लेख केला. भटेवारांच्या पुस्तकामध्ये नेहरूंच्या काळामध्ये किती संस्था स्थापन केल्या कलीम, ते जवळपास 100च्या आसपास आहेत. त्या सगळ्यांची नावं मी सांगत नाही कारण मला भीती वाटते उर्वरित विकल्या जातील. मग काही गोष्टी आपण लपून ठेवल्या पाहिजेत. या प्रकारची सगळी विचारधारा जी आहे ही नेहरूंच्या मनामध्ये असल्यामुळे अशा प्रकारचं प्रारूप घेऊन ते पुढे जात आहेत. आणि म्हणून एक स्वप्न जे आहे ते आपल्याला दिसतं की साथी हात बढाना एक अकेला थक जाएगा, की एकानं, ते फार प्रसिद्ध गाण्या चळवळीमधलं, एकानं हसावं लाखोंनी रडावं असं विश्व आता इथे ना उरावं. आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचा सर्वांचा सहभाग असेल, 2 लोक निर्णय घेतील, त्यांचे 2 मित्र निर्णय घेतील, अशा प्रकारची व्यवस्था आपल्याला नको आहे. हा विचार पहिल्यापासून नेहरूंच्या मनामध्ये होता. आणि म्हणून ही समाजवादाची सगळी दिशा ही आपल्याला त्यातून दिसते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे तो त्यांच्या विचारातला अतिशय गाभाभूत मुद्दा आहे खरं म्हणजे, तो म्हणजे आधुनिकता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन. अनेकदा आधुनिकता हा शब्दप्रयोग जेव्हा आपण ऐकतो, मॉडर्न हा शब्द ऐकल्यानंतर, म्हणजे आमचा एक मित्र फिल्मसाठी त्याला काही मुली हव्या होत्या कास्ट करण्याकरता, तुम्हाला काही पोस्ट मॉडर्न मुली मिळतील का? म्हटलं पोस्ट मॉडर्न काय असतं बाबा? तर त्याला म्हणायचं होतं की अशा फॅन्सी कपडे घालणाऱ्या कमी कपड्यांमधल्या मुली ज्या आहेत त्या म्हणजे पोस्ट मॉडर्न. श्रद्धा मॅडम, तुम्हाला हे माहिती नसेल पोस्ट मॉडर्नचा अर्थ, पण तुम्हाला मी एनलायटन करण्याची जबाबदारी आता घेतलेली असल्यामुळे, त्यामुळे मॉडर्न म्हणजे असं, मॉडर्न म्हणजे हा स्मार्टफोन वापरणं, जीन्स टी शर्ट घालणं म्हणजे मॉडर्न, युरोपीय सभ्यतेनुसार काहीतरी वागणं म्हणजे मॉडर्न, अशी सगळी आपल्या आधुनिकतेविषयीची काहीतरी धारणा आहे. नेहरूंचा आधुनिकतेचा विचार हा अशा प्रकारचा वरपांगी उथळ बिलकुल नव्हता. नेहरूंच्या या सगळ्या विचारांमागे अर्थातच 2 प्रकारच्या ज्याला म्हणत की परंपरा, विचार प्रवाह, त्यातून त्यांचा आधुनिकतेचा विचार जन्माला येतो. अर्थातच पहिला जो आहे तो युरोपीय प्रबोधनाचा आहे. युरोपीय प्रबोधनाचा त्यांचा जो सगळा त्यांच्यावर झालेला परिणाम आहे तो शाळकरी वयापासून आहे. त्यांनी केम्ब्रिजमध्ये जे शिक्षण घेतलं, युरोपामध्ये ते बराच काळ होते आणि त्याच्यामुळे युरोपीय सभ्यतेशी त्यांचा अतिशय जवळून असा परिचय होता. त्याच्यामुळे त्यातली जी सगळी मूल्य आहेत, म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की 19व्या शतक अचानक भारतीय प्रबोधनाचं कसं काय झालं, राजाराम मोहन रॉय, लोकहितवादी, ते सगळं एकदम अचानक कसं काय समाज सुधारण्याची गोष्टी बोलू लागले, त्याला काहीतरी ऐतिहासिकता त्याच्या मागे आहे. आणि त्याच्यामुळे आपल्या असं लक्षात येतं की हे युरोपीय प्रबोधन जे आहे ते एका बाजूला आहे, पण दुसऱ्या बाजूला इथली जी भारतीय परंपरा आहे त्या भारतीय परंपरेचं मूळ शोधण्याचा नेहरू पुन्हा पुन्हा प्रयत्न करतात. म्हणून त्यांना अद्वैती तत्त्वज्ञान, वेदांत तत्त्वज्ञान हे त्यांना आकृष्ट करतं. त्यांना बुद्ध आपला वाटतो, त्यांना इथली महानुभाव परंपरा महत्त्वाची वाटते. म्हणून मी मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे अकबर, झाशी की राणी ह्या सगळ्यांशी त्यांचं नातं आहे. असं असताना ते पाश्चात्यांकडे जाणवते की ते आपले शत्रू आहेत अशा प्रकारे पाहत नाहीत. कारण या सगळ्यामध्ये एक महत्त्वाची, एक फार ज्याला म्हणतो आपण की एक निसरडी वाट असते. की एक असा विचार सगळा सुरू होतो तो पुनरुज्जीवनाचा, सगळं काही आमच्याकडेच होतं पूर्वीच्या काळापासून. तुम्हाला माहिती आहे महाभारतामध्ये संजय
कॉमेंट्री करतो आहे त्यावेळेस आपल्याला लाईव्ह टेलिकास्ट हे तंत्रज्ञान हे तेव्हापासून होतं असं मी म्हणत नाही आहे, असं पाठ्यपुस्तकात लिहिलेलं आहे आपल्या. गायीची पूजा केली तर तुम्हाला मुलं होतील हे गुजरातच्या इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकात लिहिलं गेलेलं आहे. मी मन की बात करत नाही, करणं शक्य नाही, कारण मला सत्याच्या आधारित बोललं पाहिजे. आणि या 8वीच्या पाठ्यपुस्तकाला आदरणीय विद्यमान पंतप्रधानांची प्रस्तावना आहे. अशा प्रकारचे असंख्य दाखले आपल्याला दिसतात. आणि त्याच्यामुळे एक भीती अशी आहे की आपला जो आत्मगौरव जो आहे, आमच्याकडे सगळे काय होतं, भारतीयच लोक सगळे श्रेष्ठ आहेत आणि इतर सगळे हे कनिष्ठ आहेत, ही त्या परंपरेच्या गौरवीकरणाची एक शक्यता असते. आणि त्यामुळे परंपरेतनं काही घ्यायचं आहे म्हणजे परंपरा आणि आधुनिकता हा एक कंटिन्यू आहे, म्हणजे तो सतत चालणार अशी एक सरळ रेषा आहे. म्हणजे इथं आता परंपरा संपली आणि इथून आधुनिकता सुरू झाली असं होत नाही. परंपरा आणि आधुनिकता ह्या सतत चालणाऱ्या गोष्टी. मुळामध्ये परंपरा हा आधुनिकतेच्या विरुद्धार्थी शब्द नाही आहे. पुराणमतवादी नक्कीच आहे. पुराणमतवादी म्हणजे ज्या प्रतिगामी परंपरा आहेत त्या. तेव्हा परंपरेमध्ये सगळंच काही वाईट असतं असं बिलकुल नाही. आणि म्हणून नेहरूंचा डिस्कवरी ऑफ इंडियामधला सगळा जो प्रयत्न आहे तो इथल्या या सगळ्या बहुलतेच्या परंपरेशी आपण कसं नातं सांगू शकतो, त्यातनं काय घेऊ शकतो, असा सगळा विचार ते मांडतायत. आणि म्हणून आपल्या असं लक्षात येतं की इथल्या मातीशी ते जोडलं. म्हणजे अनेकदा हेही म्हटलं जातं की नेहरू काय पुरेसे भारतीयच नव्हते, ते सगळं तिकडनं शिकून आले, विलायतेत गेले आणि बिघडले. इथल्याशी याच्याचा काही संबंधच नाही. आपल्याकडचे सगळे जे संविधान करते किंवा जे महत्त्वाचे नेते आहेत ते पुन्हा पुन्हा सांगतायत की इथल्या मातीशी कसं ते जोडता येईल. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही जी मूल्यत्रयी आहे ही आम्ही फ्रेंच राज्यक्रांतीकडनं उसनवारीनं घेतली नाही. ती आम्हाला इथे बुद्ध सांगत होता, कल्याण मित्रता सांगत होता, महावीर हे सांगत होता, कबीर इथली बहुलतेची परंपरा सांगत होता. ही सगळी परंपरा पुढे आलेली. आणि म्हणून एका अर्थानं संविधान हे सुद्धा त्या सगळ्या बहुलतेच्या परंपरेचं प्रतीक आहे, प्रतिबिंब आहे. नेहरू डिस्कवरी ऑफ इंडियामधनं हा सगळा प्रयत्न करतात कारण त्यांना भविष्यातला भारत कसा असावा या दृष्टीने ते इतिहासाकडे पाहत आहेत. म्हणजे श्रद्धा मॅडम त्यांच्या इतिहासाविषयीच्या आकलनाविषयी बोलतील. अर्थातच रोमिला थापर, इरफान हबीब यांच्यापासून अनेकांनी नेहरूंच्या आकलनाविषयी चिकित्सक मांडणी केलेली आहे. नेहरूंची चिकित्सा होऊ शकते असा काही प्रश्न नाही आहे. मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे त्यांच्या एकूण आकलनाविषयी, आणि हे पुस्तक तर त्यांनी तुरुंगात लिहिलं आहे की ज्यावेळेस कुठलेही संदर्भ नाहीत, तर त्याच्यामुळे इतिहासाचं काही सुलभीकरण आहे का किंवा काय अशा प्रकारची सगळी चर्चा होऊ शकते. पण आपलं भवितव्य कशा प्रकारचं असावं, भविष्यातला भारत कशा प्रकारचा असावा याच्याकरता इतिहासाकडं त्यांनी किती गंभीरपणे पाहिलेलं आहे. इतिहास केवळ भूतकाळातल्या सगळ्या घटनांची जंत्री आहे आणि आता ते फक्त आपण मांडू अशा प्रकारे त्यांनी केलेलं नाही. तर नवा देश कसा असेल आणि त्यातनं आधुनिकतेची सगळी समज जी आहे ती पुढं येते. आणि त्याच्यासोबतच महत्त्वाची गोष्ट ती आहे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन. भारतीय संविधानाच्या कलम 51 क मध्ये याचा उल्लेख केलेला आहे की वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे. अर्थातच ही पुन्हा कर्तव्य नंतर ॲड झाली. पण नेहरू स्वतः आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये अतिशय विज्ञाननिष्ठ होते. म्हणजे त्यांनी स्वतः विज्ञानविषयक शिक्षण तर घेतलेलंच होतं, पण विज्ञानविषयक शिक्षण घेऊन वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होत नाही. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विज्ञान ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे त्यांचा जो दृष्टिकोन आहे तो विज्ञानाकडे मुक्तिदायी वाट कशा प्रकारे आपण चोखाळू शकतो, इथले जे सगळं दारिद्र्य, रोगराई, निरक्षरता या सगळ्यावरती विज्ञान हीच ती मानवतावादाची, अभ्युदयाची वाट असू शकते, अशा प्रकारचा सगळा विचार हा नेहरूंच्या मांडणीत आपल्याला दिसतो. आणि म्हणून जेव्हा आपण इस्रोची सगळी त्याच्यासाठीचे सगळे आपले प्रयत्न सुरू आहेत तेव्हा अमेरिकेसकट सगळे देश आपल्याकडे असे थट्टेनं पाहत आहेत. अरे तुम्ही आधी तुमच्या खायची 2 वेळ जेवायची तरी व्यवस्था करा, उपासमारीने एवढे लोक मरतात आणि चालले म्हणे अंतराळामध्ये, चालले अवकाशामध्ये. पण नेहरूंना ही माहिती आहे की हे तंत्रज्ञान अल्टिमेटली अंतिमतः त्या माणसाकरता, त्या शेवटच्या माणसाकरता आहे. ती काही फॅन्सी गोष्ट नाही आहे. आणि म्हणून तंत्रज्ञानाच्या विचाराबाबत सुद्धा आपला कल्पना आहे की गांधी आणि नेहरूंमध्ये मतभेद होते. तंत्रज्ञानाचा वापर कितपत असावा, तंत्रज्ञानाकडे
गांधी हे पाश्चात्य सभ्यतेचं एक आक्रमण म्हणून पाहतायत, त्यामुळे त्याला विरोध करतायत. तर आणि पुन्हा मग जेव्हा नेहरू त्यांच्याशी डिबेट करतायत, वाद घालतायत, लक्षात घ्या सगळ्यांमध्ये वाद आहेत. म्हणजे कालही म्हणाल त्याप्रमाणे नेहरू आंबेडकरांमध्ये वाद आहेत, नेहरू गांधींमध्ये वाद आहेत, पण ते सगळे स्वातंत्र्य आंदोलनामध्ये सहभागी आहेत. चले जावमध्ये सामील व्हायचं नाही, लपून बसायचं, अशा प्रकारचा त्यांचा कोणाचा विचार नव्हता. त्या सगळ्यांमध्ये वाद आहेत, बिलकुल वाद आहेत. आणि मग गांधी जेव्हा नेहरू अशा प्रकारचा वाद घालतायत, तेव्हा गांधी म्हणतात की नाही, तंत्रज्ञानाला माझा विरोध नाही, तंत्रज्ञानाच्या हव्यासाला माझा विरोध आहे. की ज्याला आज टेक्नॉलॉजिकल डिटर्मिनिझम असं म्हटलं जातं, की तंत्रज्ञान सगळं काही निर्धारित करेल. आणि आता आपण अशा एका टोकाला आलेलो आहे, तो पुन्हा स्वतंत्र चर्चेचा मुद्दा आहे. पण तंत्रज्ञानाकडे आणि विज्ञानाकडे अतिशय आस्थेनं, अतिशय सकारात्मकतेनं नेहरू पाहतायत. आणि म्हणून आपल्याला कल्पना आहे की त्यांच्या ह्या सगळ्या विकासाच्या सगळ्या याच्यामध्ये त्यांच्यासोबत अतिशय तगडी टीम आहे. नेहरू एकटे निर्णय घेत नव्हते, नेहरू तज्ज्ञांचा विचार घ्यायचे. आपल्याला सगळ्याच विषयातलं कळतं असा त्यांचा भ्रम नव्हता. त्याच्यामुळे होमी भाभा असतील, PC महालनोबिस असतील, हे सगळ्या लोकांचा विचार घ्यायचे ते. कारण काही तज्ज्ञ नावाची गोष्ट असते, बुद्धिवंत नावाची गोष्ट असते, त्यांचं आपण ऐकलं पाहिजे. हार्वर्डमधला माणूस असेल तर त्याचं आपण लक्षात घेतलं पाहिजे. हार्डवर्क महत्त्वाचं असतंच, पण याचा अर्थ बुद्धिवाद्यांना कमी लेखणं अशा प्रकारची नेहरूंमध्ये हे नव्हती. उलट पक्षी बुद्धिवाद्यांची कदर करणं, बुद्धिवंतांची कदर करणं, विचारवंतांची कदर करणं. म्हणजे साहित्यिकांना त्यांनी अनेक वेळा मदत केलेली आहे. त्यांना माहिती आहे साहित्य, कला, विज्ञान या सगळ्या ज्या गोष्टी त्यांनी नेहरूंसोबत जो नेहरू आणि गांधींचा जो वाद झाला आहे त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की या सगळ्या तंत्रज्ञानाच्या सगळ्या एका वाढीनंतर जे माणसाला एक आध्यात्मिक रितेपण येईल, स्पिरिच्युअल एम्प्टीनेस जो येईल, तो कसा भरून काढायचा, त्याला उत्तर काय. आणि म्हणून साहित्य, कला, संस्कृती या सगळ्या संस्थांकडे ते अतिशय आस्थेनं पाहतात. त्यांची निर्मिती करतात. ते स्वतः अतिशय उत्तम लेखक होते. आपला कल्पना त्यांची ज्या प्रकारची भाषा आहे, मग त्या भाषेकडे, शब्दांकडे अतिशय आस्थेनं, अतिशय रसिकतेनं असा पाहणारा माणूस आहे. आणि म्हणून नेहरू हे या सगळ्या संस्थांची रचना करत करत आपल्याला आधुनिक कसं होता येईल, या अर्थाने आधुनिक कसं होता येईल. म्हणजे त्यांची स्वतःची बहीण जी आहे कृष्णा, तिनं आंतरजाती विवाह केला आणि त्याच्यासाठी ते आईशी भांडलेत की हे जातीचं काय भानगड आहे म्हणे, कुणी ब्राह्मण आहे का गैरब्राह्मण आहे मला काही फरक पडत नाही म्हणे, त्याची जात काय हा माझ्यासाठी महत्त्वाचा मुद्दा नाही, त्याचा धर्म काय हा माझ्यासाठी महत्त्वाचा मुद्दा नाही, तिची निवड आहे. ही गोष्ट 1934 सालची आहे. आपण जे म्हणतो पर्सनल इज पॉलिटिकल, वैयक्तिक अवकाशात तुम्ही कसे वागता. त्यामुळे नेहरू बाहेर काहीतरी वेगळं वागतायत आणि घरात काहीतरी वेगळं वागतायत अशा प्रकारची गोष्ट नाही. हा अंतर्बाह्य अशा प्रकारचा माणूस आहे आणि त्याच्यामुळे त्यातनं त्यांची आधुनिकतेची सगळी जी कल्पना आहे आणि आधुनिकतेचा सगळा जो प्रकल्प आहे तो आकाराला येतो. आणि म्हणून ते वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विज्ञान याच्याकडे अतिशय आस्थेनं पाहतात. त्यांच्या भारतामध्ये गणपतीला प्लास्टिक सर्जरीची परवानगीच नाही. गणपती नाही करू शकत प्लास्टिक सर्जरी आणि गोमूत्रानं तुमचे आजार नाही बरे होऊ शकणार नेहरूंच्या राज्यामध्ये. या प्रकारचा विचार हा नेहरूंनी मांडला आणि म्हणून मला असं दिसतं की हा जो ज्याला मी सुरुवात जिथून केली रिपब्लिक 1.0, हे रिपब्लिक 1.0 या प्रकारचं होतं. आपण जर विचार केला हे सहाही जे घटक आहेत, म्हणजे मी सुरुवात केली लोकशाहीपासून, अर्थातच त्यांनी कुठल्याही प्रकारचं टोक गाठलं नाही. सगळ्या तुम्ही सहाही घटकांमध्ये जर विचार केला तुमच्या लक्षात येईल. म्हणजे इथं अध्यक्षीय लोकशाही असावी किंवा काही काळासाठी एकाधिकारशाही गरजेची आहे, थोडे हुकुमशाही पण चालेल, अशा प्रकारच्या गोष्टी केल्या नाहीत. इनफॅक्ट मी ज्याचा मगाशी उल्लेख केला ऑर्निट शानेच्या पुस्तकात, ते जर आपण पाहिलं तर प्रत्येकजण निर्णय प्रक्रियेमध्ये, मतदार यादीमध्ये सामील व्हावा, राजकीय प्रक्रियेमध्ये यावा, पॉलिटिसायझेशन व्हावं. पॉलिटिक्स ही चांगली गोष्ट असते. आपल्याकडून हे पॉलिटिक्स करतात, माझे अनेक विद्यार्थी मला दिसत आहेत, पॉलिटिक्स म्हणजे फार वाईट गोष्ट आहे, अशा प्रकारचा एक समज आहे आपल्याकडे. पण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये लोक सामील असले पाहिजेत. सर्वसामान्य लोकांचं सामील असणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट. म्हणजे 1922 साली जिना गांधींसोबत भांडतायत. ते म्हणतात की काँग्रेसमध्ये तुम्ही कुणालाही प्रवेश देता, म्हणजे जिना त्यावेळेस काँग्रेससोबत होते, ते म्हणतात तुम्ही कुणालाही प्रवेश देता,
किमान मॅट्रिक असलेल्या माणसाला तुम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश दिला पाहिजे, असं कुणी यायला येतं. त्याच्यावरती गांधी असं म्हणतात, जे अडाणी खेडूत शेतकऱ्याला जे कळतं तेवढं आपल्याला राजकारण कळत नाही. ही समज असल्यामुळे जी काँग्रेस एका मर्यादित ह्याच्यामध्ये होती, म्हणजे एका शहरी उच्चभ्रू अशाच एका वर्गापुरती मर्यादित होती, ती मास मुवमेंट झाली. हा विचार उदारमतवादी आहे. म्हणजे मुळामध्ये फॅसिझम काय सांगतो तर काही मुठभरांनाच कळतं, सगळ्यांमध्ये नसते ती क्षमता निर्णय घेण्याची, आम्हालाच कळतं. हिटलर ते सांगत होतं ना की नार्डिक आर्य लोक हे श्रेष्ठ आहेत, गर्व से कहो हम नार्डिक आर्य आहे, हे त्याची मूलभूत धारणा होती. ही निर्णय क्षमता मुठभरांच्या हाती असणं हे मुळात फॅसिझमचं लक्षण आहे. आणि म्हणून लोकशाहीच्या अर्थानं संसदीय लोकशाहीचं प्रारूप स्वीकारणं हा समन्वय त्यांनी साधला. आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादाच्या बाबतीमध्ये सुद्धा ते टागोरांसारखे आंतरराष्ट्रीयवादी अराष्ट्रवादी अशा टोकाला गेले नाहीत, किंवा उन्मादी अशा प्रकारचा राष्ट्रवाद, टोकाचा राष्ट्रवाद, एका धर्माचा राष्ट्रवाद, अशाही दोन्ही टोकं त्याने टाळत सर्वसमावेशक राष्ट्रवाद, बहुलतेचा राष्ट्रवाद कशा प्रकारे असेल असा प्रयत्न केला. हे करतानाच राष्ट्रवादाच्या भूमीतून त्या वॉन्टेज पॉईंटपासून त्यांनी आंतरराष्ट्रीय सगळ्या पटलाकडे पाहिलं. आणि त्याच्यामुळे त्यांचा दृष्टिकोन हा अतिशय वैश्विक स्वरूपाचा होता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय होताना, वैश्विक होताना, वसुधैव कुटुंबकम म्हणताना त्यांचा राष्ट्रवाद हा अडथळा ठरला नाही. तो राष्ट्रवाद हा आंतरराष्ट्रीयवादाला, विश्वात्मकतेला, हे विश्वची माझे घर म्हणण्याला कुठेही बाधा झाला नाही. आणि म्हणून त्यांचा आंतरराष्ट्रीयवाद हा अतिशय महत्त्वाचा, अतिशय मूलभूत अशा प्रकारचा ठरतो. एका बाजूला आपल्याला माहिती आहे, मगाशी मी उल्लेख केला त्याप्रमाणे पाश्चात्य धर्मनिरपेक्षतेचं आहे तसं प्रारूप काही लोकांनी स्वीकारलं, किंवा आधुनिकतेचं पण स्वरूप त्या प्रकारचं स्वीकारलं, जसं मी केमाल पाशाचा अतातुर्कचा उल्लेख केला. त्याच्यामुळे मग केवळ पाश्चात्यांचं आहे तसं घेणं अशा प्रकारची धर्मनिरपेक्षता स्वीकारली नाही, किंवा नास्तिकच राष्ट्र असेल अशीही घोषणा केली नाही. कारण त्यांना धर्माचं आकलन होतं, धर्मासोबत कशा प्रकारे एंगेज व्हायचं याचं अतिशय मूलभूत अशा प्रकारचं आकलन, ते दोन्ही टोकं त्यांनी टाळली. समाजवादाबाबत, मिश्र अर्थव्यवस्थेबाबत स्वच्छच आहे. त्यांनी ना साम्यवादाचं टोक गाठलं की सगळंच राज्याच्या हातामध्ये असावं, ना सगळंच भांडवलदारांच्या हातामध्ये असावं. ही दोन्ही टोकं त्यांनी टाळली. आणि मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आधुनिकतेचा, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा हा स्वतंत्र स्वयंप्रज्ञ पद्धतीनं त्यांनी अर्थ लावण्याचा प्रयत्न केला, भारतीय परंपरेशी एंगेज होत. अशा प्रकारचा सगळा विचार हा नेहरूंनी पुढे आणला. नेहरू गेले तेव्हा त्यांच्या खोलीमध्ये त्यांची आवडती ओळ आपल्या सगळ्यांना माहिती आहे, रॉबर्ट फ्रॉस्ट याची ती कविता होती, वूड्स आर लवली, डार्क अँड डीप, बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. पुढं घनघोर जंगल आहे, वाट तर खूप मोठी आहे, पण तरीसुद्धा मला चाललं पाहिजे, मला आश्वासनं पूर्ण केली पाहिजेत, ती वचनं त्याच्याशी मी प्रतिबद्ध आहे, अशा प्रकारची गोष्ट सांगणारा हा नेहरू होता. माझ्या 4थ्या किंवा 5व्या लेखानंतर 85 वर्षांच्या एका आजोबांचा फोन आला, आणि ते बोलता बोलता माझ्या लेखानंतर ते नेहरूंविषयी रडायला लागले, आणि मला फोनवरती कळेना की त्यांना मी काय बोलू. ते इतके भावविवश झाले, आणि त्यांना त्या भारताची, त्या जुन्या भारताची आठवण येऊ लागली. म्हणजे मी कालही असं म्हणालो की आईना मुझसे मेरी पहिली सी सूरत मांगे. त्यामुळे देश त्या पुन्हा पहिल्या रूपाच्या प्रेमात आहे. ते पूर्वीचे चांगले दिवस परत यावेत याची आठवण, याचा रिमाइंडर तो आहे. आणि म्हणून नेहरू हा तो विचार पुढे सांगतात. मला ओळी आठवतात दुष्यंत कुमारांच्या. दुष्यंत कुमार म्हणतात, फिर धीरे धीरे यहाँ का मौसम बदलने लगा है, फिर धीरे धीरे यहाँ का मौसम बदलने लगा है, वातावरण सो रहा था अब आँख मलने लगा है, पिछले सफर की न पूछो टूटा हुआ एक रथ है, पिछले सफर की न पूछो टूटा हुआ एक रथ है, जो रुक गया था कहीं पर फिर साथ चलने लगा है, हमको पता भी नहीं था वो आग ठंडी पड़ी थी, हमको पता भी नहीं था वो आग ठंडी पड़ी थी, जिस आग पर आज
पानी सहसा उबलने लगा है। जो आदमी मर चुके थे मौजूद है इस सभा में, जो आदमी मर चुके थे मौजूद है इस सभा में। हर एक सच कल्पना से आगे जा रहा है। यह घोषणा हो चुकी है, यह घोषणा हो चुकी है, मेला लगेगा यहां पर। एक घोषणा हो चुकी है, मेला लगेगा यहां पर। हर आदमी घर पहुंचकर कपड़े बदलने लगा है। बातें बहुत हो रही है, बातें बहुत हो रही है मेरे तुम्हारे विषय में, बातें बहुत हो रही है मेरे तुम्हारे विषय में। जो रास्ते में खड़ा था पर्वत, जो रास्ते में खड़ा था पर्वत पिघलने लगा है। हा पर्वत पिघळत चाललेला आहे आणि पाश म्हणतो तसं सबसे खतरनाक होता है सपनों का मर जाना। हे स्वप्न मरून जाऊ नयेत, हे स्वप्न नेहरूंनी आपल्या हाती दिलं, ते जतन करण्याचं काम आपल्या सगळ्यांसमोर आहे। ते द्वेषाचं विखाराचं राजकारण सोडत आपल्याला प्रेमाच्या दिशेने जायचं आहे, हा देश जोडायचा आहे, भारत जोडायचा आहे। प्रेम हीच जगण्याची शैली असू शकते, द्वेष नाही। नेहरूंचा विचार एका वाक्यात एवढाच आहे की प्रेम हीच जगण्याची शैली आहे। खूप खूप धन्यवाद।